रेशन कार्ड डाउनलोड कसं करायचं, रेशन कार्डवरती नाव ॲड किंवा कमी कसं करायचं, यासोबतच रेशन कार्ड ट्रान्सफर करण्याची नेमकी पद्धत काय याची सविस्तर माहिती याच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय कामाची गोष्ट क्रमांक 14 ABP माझावर। सर्वात आधी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि ते सर्च करायचं आहे मेरा रेशन 2.0। हा केंद्र सरकारचा नवीन ॲप्लिकेशन आहे, हा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। आता ॲप इन्स्टॉल झालेलं आहे, आपण त्याला ओपन करूया। याला परमिशन द्यायची आहे नोटिफिकेशनची। आता इथे तुम्हाला एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा दुसऱ्या पण लँग्वेज। याच्यामध्ये आपण इंग्लिश सिलेक्ट करून पुढे जाऊया। नेक्स्ट, इथं मेरा रेशनचं एक स्पेसिफिकेशन तुमच्यासमोर आलेलं आहे, इथं गेट स्टार्टेड करूया आपण। आता इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आता मी इथं माझा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला दाखवतो आहे। आता तुम्हाला इथं खाली कॅप्चा कोड भरायचा आहे। आता इथे तुम्हाला खाली लॉग इन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथं OTP व्हेरीफाय सक्सेसफुली असं आला असेल, यावरती ओके करा। आता तुम्हाला इथं एक MPIN क्रिएट करायचा आहे, तर क्रिएट MPIN यावरती क्लिक करून आपण 4 अंकी MPIN सेट करू शकतो। आता इथं मी MPIN टाकतोय। MPIN टाकल्यावरती इथे तुम्हाला नेक्स्ट म्हणायचं आहे। आता पुन्हा इथं रीएंटर MPIN, आता क्रिएट MPIN यावरती क्लिक करा। आता तुम्हाला या ॲप्लिकेशनला लोकेशनची परवानगी द्यायची आहे, त्याच्यामुळे इथं आपण त्याला परवानगी देऊया। आता तुमच्यासमोर तुमच्या कुटुंबाचा डिजिटल रेशन कार्ड आला असेल, यावरती तुम्ही क्लिक करून पाठीमागची बाजू म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहे याची माहिती तुम्हाला मिळेल। किंवा तुम्हाला समोरून जर रेशन कार्ड पाहिजे असेल तर हा तुमचा रेशन कार्ड नंबर आहे, तुमचा फॅमिली मेंबर कोण आहे, फॅमिली हेड कोण आहे, तुमचा ॲड्रेस वगैरे सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे। आता तुम्हाला जर याला डाउनलोड करायचं असेल तर इथे तुम्हाला सिंपल डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुमचं हे बघा, आता PDF मध्ये रेशन कार्ड डाउनलोड झालं असेल, हे बघा इथं किती मेंबर आहे, त्यांचे आधार कार्ड नंबर, फॅमिली मेंबर वगैरे, हे रेशन कार्ड डाउनलोड झाला। आता यासोबत आता तुम्हाला फॅमिली मेंबर किती आहे मॅनेज करायचं असेल, समजा फॉर एक्झाम्पल हा आता माझा रेशन कार्ड आहे, याच्यावरती आपण एडिट करू शकतो। अपडेट, इथं येस बटन दाबायचं आहे। इथं आपण अपडेट करू शकतो, इथं आपण नाव चेंज करू शकतो, मोबाईल नंबर टाकू शकतो, यासोबत ईमेल ID अपडेट करू शकतो। जर समजा आता एखाद्या सदस्याचं नाव आपल्याला जरा समजा कमी करायचं आहे, तर सिंपल इथं आपल्याला फक्त डिलीट बटनावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्ही इथं डिलीट बटन दाबलं तर तुमच्या रेशन कार्डमधून तो सदस्य इथून कमी होईल, म्हणजे त्याचं नाव रिमूव्ह होईल। आता ही झाली रिमूव्ह करण्याची प्रोसेस। आता आपल्याला जर समजा एखाद्या फॅमिली मेंबरचं नाव ॲड करायचं आहे, तर इथं सिंपल तुम्हाला इथं ॲड फॅमिली मेंबर असं इथं ऑप्शन आहे, इथं तुम्ही ॲड करा। यावरती तुम्हाला सगळी माहिती लिहायची आहे, म्हणजे त्याचं नाव, त्याचा आधार कार्डवरती काय नाव आहे, डेट ऑफ बर्थ, त्याचं वय काय, त्याच्या आईवडिलांचं नाव, अशी सगळी माहिती तुम्हाला इथं टाकायची आहे। त्यानंतर ती माहिती टाकल्यानंतर काही तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन इथं भरावी लागेल। ते भरल्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरती तुम्ही नवीन फॅमिली मेंबर देखील ॲड करू शकता। यासोबत समजा तुम्हाला रेशन कार्ड जर ट्रान्सफर करायचं आहे, तर खाली तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे ट्रान्सफर रेशन कार्ड, इथं जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं समजा फॉर एक्झाम्पल आता मी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये माझं रेशन कार्ड आहे, जर मला समजा चेंज करायचं आहे तर इथं तुम्हाला सिटी सिलेक्ट करायची आहे, समजा पुणे। त्यानंतर तुम्हाला इथं काही डॉक्युमेंट द्यावे लागतील, ते डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आणि सबमिट करायचं। तर अशा प्रकारे तुमचं रेशन कार्ड देखील ट्रान्सफर होऊ शकतं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा ABP माझा।